नमस्कार. पितृपंधरवडा संपत आला आणि तुम्ही म्हणाल गुरुजी आत्ता कसे काय आमच्या समोर आले. पितृपंधरवड्याबाबतच्या भरपूर वेगवेगळे व्हिडिओ आणि पॉडकास्ट यांचा सुळसुळाट अक्षरशः झालेला आहे. हे पितृपंधरवड्यात काय करावं, कसं करावं वगैरे वगैरे सगळी माहिती त्यात आहे. पण प्रश्न असा आहे की पितृपंधरवडा संपला आता, तर मग आणि माझ्याकडची श्राद्ध राहिले, मग मी काय करू? हा ज्या वेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला काहीतरी वेगळं आपल्याला माहिती द्यायची म्हणून मी हा व्हिडिओ आता मुद्दाम करतोय. ओंकारेश्वरावर बसूनच हा व्हिडिओ करतोय, त्यामुळे आजूबाजूचे थोडेफार आवाज तुम्हाला येतील. इथे करण्याचा उद्देश असा की आता श्राद्धाची कामं चालू आहेत आणि ही कामं सोडून बाजूला जाऊन हे सगळं करायला तेवढा वेळ पुरत नाहीये आणि म्हणून ओंकारेश्वरावरतीच हा व्हिडिओ करायचा निर्णय घेतलेला आहे. पितृपक्ष आणि महालय, आता सगळे महालय करतायत, महालय चाललेत, महालय वगैरे चालू आहेत. तर पितृपक्ष जो आहे, पक्ष म्हणजे 15 दिवसाचा, तो प्रतिपदा ते अमावस्या हा पितृपक्ष संपेल. मग महालय संपत नाहीत. ज्यांचे करून झालेले आता महालय श्राद्ध ठीक आहे, ज्यांची राहिलेत त्यांनी ती काय काय करावं, कुठपर्यंत करावी. तर महालयाचं असं आहे की सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश केला, कन्या संक्रांत झाली की महालय सुरू होतात साधारण, आणि वृश्चिक राशीला सूर्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महालय करायची आपल्याला परवानगी असते. म्हणजेच यंदा 15 नोव्हेंबर पर्यंत महालय आहेत. लोकांना असं वाटतं की सर्व पित्री झाली म्हणजे पितृपक्ष संपला, आता पितरांचं काही नाही आता हे पण तसं नाहीये. पितर दिवाळी खाल्ल्याशिवाय जात नाहीत बरं का. दरवर्षी गणपतीनंतर आलेले पितर हे महालय समाप्ती म्हणजे दिवाळीनंतर साधारण ती येते आणि त्याच वेळेला पितर जातात सगळे आलेले. ह्या काळामध्ये वातावरणामध्ये पितरांची उपस्थिती असते आणि म्हणून ह्या श्राद्धांना खूप महत्त्व आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महालय श्राद्ध व्यवस्थित जसं आपल्याला जितकं चांगलं करता येईल तेवढं करावं. याचं कारण महालयामध्ये आपण सगळ्या आपल्या आप्त इष्ट नातेवाईक सगळ्यांना आपण ह्याच्यामध्ये पिंड देत असतो. म्हणजे फक्त आई वडीलच नाही, म्हणजे वडील आजोबा पणजोबा आणि आई आजी पणजी एवढेच नाही, तर बाकीचे पण सगळे नातेवाईक जे दिवंगत आहेत त्या सगळ्यांना आपण इथे पिंड देत असतो. आणि त्यामुळे एकाच वेळेला आपण सगळ्यांना तृप्त करत असतो. म्हणून महालयाला अतिशय महत्त्व आहे. आपल्याकडे ऋषीमुनींनी खूप विचारपूर्वक ह्या महालयाची योजना केलेली आहे. म्हणजे फक्त तुम्हाला तुमचे नातेवाईकच नव्हे, तुमच्या दारात पाळलेले जे पशु असतील, पक्षी असतील, किंवा तुमच्या मित्रत्वातले संबंध असलेले काही लोक असतील, ज्यांचं तुमच्याकडे अशी काही लोक आहेत की ज्यांचं करणारं कोणी नाही, त्यांचं म्हणजे वंशच संपलेला आहे, अशांसाठी पण ह्याच्यामध्ये आपल्याला पिंड द्यायला सांगितलेलं आहे. माझ्या दारामधले पशु पक्षी वृक्ष यांच्यासाठी पिंड आहेत. आमच्या आईच्या कुळात, माझ्या वडिलांच्या कुळात जे काही दास दासी आश्रित अशी जी कोणी मंडळी होती त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या श्राद्धात पिंड द्यायला सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त आई वडीलच नव्हे तर समस्त आमचे जे मृत झालेले नातेवाईक परिचित ही जी मंडळी आहेत त्यांच्या तृप्तीकरता आपल्याला ही महालय श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. आणि महालय श्राद्ध म्हणून महत्वाचं आहे की बाकी इतर श्राद्ध आता खरं तर वर्षाला श्राद्ध 3 असतात. आई वडील गेल्यावर, वडील जातील त्या दिवशी वडिलांच्या तिथीला प्रति संवत्सरिक श्राद्ध वडिलांचं करायचं, आई गेलेली असेल त्याच तिथीला आईचंही श्राद्ध करायचं, आणि महालयामध्ये मात्र सगळ्यांचं श्राद्ध करायचं. तर पितर ह्या देवता आहेत, आम्ही ज्यांना पितर समजतो किंवा म्हणतो, तो त्या पितर लोकातला ते भाग आहेत. पण पितर या प्रत्यक्ष देवता आहेत. कालिका पुराणामध्ये असा उल्लेख आहे की पितरांची उत्पत्ती कशी झाली. आम्ही म्हणतो माझे वडील आजोबा पणजोबा हे पितर, मग त्यांचे वडील आजोबा हे त्यांचे पितर, त्यांचे वडील आजोबा पणजोबा त्यांचे पितर. ह्या क्रमाने जर बघत गेला तर शेवट कोण, म्हणजे कोणापासून आमची उत्पत्ती झाली, तर तो जो आद्य पितर म्हणतो आम्ही ज्याला, तर हे पितर ब्रह्मदेवाच्या घामापासून पितर निर्माण झाले असं कालिका पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. बर्हिषद
आणि अग्निश्वात्त या नावाचे 2 पितर, त्यातले बर्हिषद हे 64,000 आणि अग्निश्वात्त हे 32,000 असे पितर ब्रह्मदेवाच्या घामापासून निर्माण झाले. आणि प्रजनन म्हणजे प्रजा वाढवणे म्हणून त्यांना पितर ही संज्ञा आहे. त्यांच्यापासून ही सगळी प्रजा पुढे वाढलेली आहे. म्हणजे आपण शेवटपर्यंत जर बघायला गेलो तर ह्या पितरांची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झालेली आहे आणि म्हणून त्या देवता आहेत. मग त्यांचं काही कालावधी ठरलेला आहे की त्या कालावधीतच त्यांना ज्यावेळेला तुम्ही हे श्राद्धाधिक कर्म करता तेव्हा तुमच्या सगळ्या दिवंगत पितरांपर्यंत ते पोचतं आणि म्हणून महालय श्राद्ध आवर्जून करावं. तशी 96 श्राद्ध सांगितली आहेत. वर्षभरामध्ये 96 श्राद्ध करायला सांगितलेली आहेत आपल्या शास्त्रांनी. सगळी करणं काही शक्य नाही आत्ताच्या काळात. वेद काळातल्या गोष्टी वेगळ्या, आत्ताच्या काळात काही ते सगळं शक्य नाही. मग त्या 96 श्राद्धामध्येच ही 15 दिवसाची श्राद्ध येतात. महालय श्राद्ध पितृपक्ष सुरू झाल्यापासून रोज करायचंय, ते अमावस्येपर्यंत रोज करायचं. हे 15 दिवस रोज महालय करायचंय आणि तो त्या 96 श्राद्धांमध्ये गणला जातो. मग त्याच्याबरोबर या सगळ्या अमावस्या, सगळ्या वैधृती, सगळे व्यतिपात हे सगळे त्या म्हणजे श्राद्धांच्या ह्याच्यामध्ये येतात. एकंदर 96 श्राद्ध आहेत. त्याचा तो विषय खूप विस्तृत होईल. प्रत्येक श्राद्धाचं वेगवेगळ्या देवता हे सगळं आहे. पण हे जे आमचे बहिर्षद आणि अग्निश्वात्त या आद्य पितरांपासून आमचे हे सगळे पितर म्हणजे आम्ही सगळे निर्माण झालो आणि ती सायकल पुन्हा पुन्हा चालू आहे. पुन्हा जात आहेत, पुन्हा येत आहेत, पुन्हा जात आहेत, पुन्हा येत आहेत. आणि म्हणून ती श्राद्ध कर्म पण सारखी चालू राहिली पाहिजे, ती बंद होता कामा नयेत. आता आमचा अजून एक विषय असा येतो की आमचा हिंदू धर्म पुनर्जन्म मानतो. मग माझ्या वडिलांचा जर कुठेतरी पुनर्जन्म झालेला असेल तर मी त्यांचं श्राद्ध का करायचं असं विचार. इथून मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म घेईपर्यंतचा मधला जो काळ आहे हा किती आहे ह्याची आपल्याला कल्पना नाही. त्यांनी पुन्हा जन्म केव्हा घ्यायचा ह्याचं नियोजन आपल्याकडे नाही. मग कदाचित ते पितृलोकातच जर असतील तर पितृलोकामध्ये त्यांना मिळालं पाहिजे सगळं. आणि म्हणून महालयात पितृश्राद्धाला महत्व आहे. हे पितृश्राद्ध हे आपल्या कुळधर्मामध्ये येतं. कुळधर्म आणि कुळाचार असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो तर त्याच्यामध्ये कुळधर्म कुठला आणि कुळाचार कुठला. तर कुळधर्म असा आहे की आपल्या कुलदेवतेला आणि कुलदेवाला दरवर्षी न चुकता जाऊन तिथून ऊर्जा घेणं आणि दरवर्षी त्या त्या तिथीला आपल्या ऐपतीनुसार दरवर्षी पितरांची ती श्राद्ध करणं हा झाला कुळधर्म. आणि मग आमच्याकडे काय उभ्याच्या गौरी असतात, आमच्याकडे काय खड्याच्या गौरी आहेत, आमच्याकडे काय 1.5 दिवस गणपती, कोण म्हणतो आमच्याकडे 10 दिवस गणपती आहे, कोण म्हणतो आमच्याकडे गुढी उभी करत नाहीत. हे सगळे कुळामध्ये चालत आलेले आचार म्हणजे कुळाचार. मग हे कुळाचार आहेत सगळे हे जे आहेत ते. मग कुळाचार तर करायचेच आहेत पण कुळधर्म केला पाहिजे. आणि कुळधर्म करताना ह्या 3 गोष्टींना अतिशय महत्त्व द्यायचं. त्याच्याचबरोबर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचं करताना सुद्धा ना काही नियम सांगितलेले आहेत. आणि हे सगळं निसर्गाला शास्त्राला धरून आहे हे सगळं. आता बघा पितरांचा स्वयंपाक म्हटला की आम्ही म्हणतो वेगळा स्वयंपाक आहे. का वेगळा स्वयंपाक आहे पितरांचा? तर वासना जी आहे ना ही वासावर आहे. वास आणि वासना. मला कांदा भजीचा वास आला म्हणजे ती वासना निर्माण होते कांदा भजी खाण्याची. तसं पितरांना रस कुठला प्रिय आहे हे आता आम्हाला कसं कळणार? जिवंत असताना त्यांना हे आवडत होतं पण ते मेल्यानंतर तेच आवडेल असं नाही. मग हे 6 रस महत्वाचे आहेत. कुठले? आंबट, तिखट, तुरट, खारट, कडू आणि गोड. हे जे 6 रस आहेत याला षड्रस अन्न असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही नवरात्रात देवीची आरती म्हणता त्यावेळेला त्या नवरात्राच्या आरतीत म्हणता षड्रस अन्ने नैवेद्यासी आरपियली भोजने. उत्तमातलं उत्तम जेवण आम्ही देवाला देतो ना, तसंच उत्तमातलं उत्तम जेवण हे आम्हाला आमच्या पितरांना द्यायचंय. आणि म्हणून हे 6 रस त्याच्यामध्ये असले पाहिजेत, असे पदार्थ असावेत. म्हणून श्राद्धामधल्या स्वयंपाकात ह्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. म्हणजे आमच्याकडे आवळ्याची चटणी करतात, काही ठिकाणी तुरट आहे म्हणून आळूची भाजी करतात, गवारीची भाजी करतात, भोपळ्याची भाजी करतात. ह्या सगळ्यांच्या चवी वेगवेगळ्या आहेत आणि त्या सगळ्या चवी त्यांना मिळाव्यात. आणि म्हणून हे षड्रस अन्न आपल्याला करायचं असतं. हे षड्रस अन्नाचं नैवेद्य पितरांना द्यायचं आहे. त्याच्याचबरोबर असं आहे की 27 प्रकार चित्राव शास्त्रींनी श्राद्धाचे सांगितलेलेच आहेत की हे जमलं नाही तर ते करा, ते जमलं नाही तर ते करा. ते कुठले 27 प्रकार आहेत हे शोधले पाहिजेत. मला कुठला जमतोय हे मला कळलं पाहिजे.
पण आम्हाला काय दोन तीनच प्रकार माहित आहेत. काही नाही, गुरुजींना घरी बोलवायचं, दूध केळं द्यायचं, दक्षिणा द्यायची. सगळ्यात सोपा आणि सुटसुटीत पर्याय, त्याला हिरण्य श्राद्ध असं म्हणतात. पण खरं हिरण्य श्राद्ध काय आहे हे सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या काळी प्रवास जो असायचा, हा प्रवास वाहनातून असायचा. बैलगाडी, घोडागाडी किंवा चालत अशा पद्धतीने प्रवास असायचा. त्यासारखी वाहनं त्यावेळेला नव्हती. आणि मग प्रवासात असताना समजा मी प्रवासात आहे, 2 दिवसाचा माझा प्रवास आहे, पुढच्या गावाला मला जायचंय, आणि रस्त्यामध्ये जर माझ्या वडिलांची तिथी आली तर मी श्राद्ध कसं करायचं? तर त्यावेळेला ज्या गावामध्ये आपण मुक्कामाला असू त्या गावातल्या मंदिरामध्ये जायचं. तिथे असलेले जे कोणी पुजारी, ब्राह्मण जे कोणी असतील त्यांना विनंती करायची की आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, तर कृपया माझ्याकडनं फळं आणि दूध स्वीकारा. मग तिथे सगळं श्राद्ध करायचं, फक्त अन्न सोडून बाकी सगळं श्राद्ध करायचं, तर्पणादी कर्म करायचं. आणि मग तो जो ब्राह्मण आहे तो दुपारी जे काही जेवणार आहे ना, त्या जेवणाच्या किमती एवढी दक्षिणा त्या ब्राह्मणाला द्यायची. का? तर ते ज्यावेळेला तुम्ही पैसे देता तेव्हा त्या अन्नावर तुमचा अधिकार प्राप्त होतो. तुम्ही ते अन्न पितरांना दिलेलं आहे, म्हणजे पर्यायी ब्राह्मण भोजन झालं. आणि म्हणून हिरण्य श्राद्धाला जेव्हा गुरुजी घरी बोलवता तेव्हा काहीतरी दूध केळण 11 रुपये, दूध केळण 21 रुपये असलं देऊ नका. 11 आणि 21 रुपयात आता ब्राह्मणांचं भोजन नाही, तुमचंही जेवण होत नाही. आणि म्हणून देताना, हिरण्य श्राद्ध करताना सुद्धा हे सगळं श्राद्ध व्यवस्थित करायचं. आणि त्या ऐवजी हिरण्य द्यायचं. हे केव्हा? रस्त्यात प्रवासात असाल तर. घरामध्ये बसून हे श्राद्ध करू नये, हिरण्य श्राद्ध. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी हे हिरण्यच केलं जातं. वर्षातनं एकदा वडिलांना बोलवायचं आणि त्यांना दूध आणि केळं द्यायचं. जे तुम्ही पितरांना देणार आहात ना, ते पितरच तुम्हाला परत देणार आहेत सगळं. जे तुम्ही त्यांना चांगलं द्याल तर ते तुम्हाला आणखीन चांगलं करून परत देतील. कारण त्या देवता आहेत ना. देव कोणाला म्हणतात? की जो फक्त देतो, जो काही घेत नाही त्याला देव म्हणावं. आणि मग पितर ज्या वेळेला तृप्त होतात त्यावेळेला तुम्हाला आशीर्वाद देतात आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. आजकाल आपण बघतो बऱ्याच घरांमध्ये पितृदोष आहे, पितृदोष आहे, पितृदोष आहे असं सांगितलं जातं. पण पितृदोष निर्माण कोण करतोय? आम्हीच करतोय. कारण जेवढा मान आणि जेवढी त्यांना किंमत आम्ही द्यायला पाहिजे तेवढी आम्ही देत नाही. अहो, मनुष्य गेल्यावर सगळं संपत नाही. मनुष्य गेला की सुरुवात आहे. पुढच्या जन्माची सुरुवात तिथनच आहे ना. मग नवीन जन्म घेण्या अगोदर ते जर तृप्त असतील, ते योग्य ठिकाणी पोहोचलेले असतील तर त्यांची अजून प्रगती होईल आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्यांना ह्याच्यापेक्षा चांगलं फळ मिळेल. शेवटी अंतिम ध्येय काय आहे? की परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. परमेश्वरात विलीन होणं म्हणजेच मोक्ष मिळवणं. हे इतकं सोपं नाही आहे. हे प्रत्येक जन्मात थोडं थोडं प्रगती करत करत पुढे जायचं आहे. आणि ती त्यांना व्हावी, त्यांची प्रगती. पितृलोकात असताना त्यांना ज्या काही साधना उपासना करायच्या त्या करायला त्यांना बळ यावं. आणि म्हणून त्यांना इथून आपण ती ऊर्जा द्यायची आहे. तुम्ही ज्या वेळेला पिंडदान करता तेव्हा पिंडांमध्ये जी ऊर्जा तयार झालेली आहे ती त्यांना मिळते. आपण दिलेले असंच्या असं त्यांना काहीही मिळत नाही. त्याच्यासाठी श्राद्धामध्ये पुरूर आर्द्रव नावाचे देव श्राद्धामध्ये येतात. धुरीलोचन नावाचे देव जे आहेत ते महालय श्राद्धामध्ये असतात. कामकाल नावाचे संज्ञक आहेत, तर ते ज्या वेळेला घाटावरचं आपण 11व्या 12व्याचं कर्म करतो त्यावेळेला त्या देवता असतात. हे प्रत्येकाची नावं वेगळी आहेत आणि प्रत्येकाची ताकद, कपॅसिटी सगळं वेगळं आहे. मग हे ज्या वेळेला आम्ही घरी श्राद्ध करतो त्यावेळेला जे पुरूर आर्द्रव नावाचे देव आम्ही घरामध्ये श्राद्धाला बोलवतो त्यांच्याबरोबर पितर येतात. पितर एकटे येत नाहीत कधी. आणि म्हणून श्राद्धाला कमीत कमी 2 ब्राह्मण हे असले पाहिजेत, जास्तीत जास्त 5. वडिलाजोबा पणजोबांच्या नावाने 3 आणि पुरूर आर्द्रव या नावाने 2 असे 5 ब्राह्मण श्राद्धाला जेवायला घालावेत. ज्याची ऐपत आहे त्यांनी. ज्याची ऐपत नाही त्यांनी निदान 2 ब्राह्मण तरी जेवायला घालावेत. आणि ज्याचे 2ही ब्राह्मण जेवायला घालायचे ऐपत नाही त्यांनी निदान 1 ब्राह्मणाला तरी अन्नदान करावं. मग हे पुरूर आर्द्रव काय करतात? तुम्ही त्यांना जे जे संकल्प करून देताय, मग तुम्ही अन्न दिलेलं असेल, तुम्ही वस्त्र दिलेलं असेल, तुम्ही काही अन्य गोष्टी त्यांच्या नावाने दिलेल्या असतील, त्या सगळ्यातून जी काही ऊर्जा निर्माण, त्या वस्तू जाणार नाहीयेत तिकडे, ते अन्न जाणार नाहीये तिकडे पितृलोकात, त्यातून जी काही एक ऊर्जा निर्माण झालेली आहे ना, ती ऊर्जा हे पुरूर आर्द्रव नावाचे संज्ञक ही ऊर्जा जमा करतात, कलेक्ट करतात सगळी. आणि ती ऊर्जा नंतर आमचे पितर ज्या लोकांमध्ये आहेत त्या लोकांमध्ये त्यांना ती कन्व्हर्ट करून दिली जाते. म्हणजे असं आहे की माझे वडील समजा आता गंधर्व लोकांमध्ये आहेत, तर गंधर्व लोकांचं अन्न काय आहे त्यांचं? तर त्यांचं अन्न आहे रस. मग तुमच्या इथून तुम्ही जे काही दिलंय त्याचं रसात रूपांतर करून त्यांना दिलं जातं.
समजा आमचे पितर पितृलोकातच आहेत, अजून खाली आलेले नाहीत, पितृलोकात त्यांना ज्या अन्नाची गरज आहे त्या अन्नात त्याचं रूपांतर करून त्यांना दिलं जातं. समजा त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला असेल तर त्यांना ज्या अन्नाची गरज आहे त्या अन्नामध्ये त्याचं रूपांतर हे पुरूर आणि आर्द्रव नावाचे देव करतात आणि ते त्यांना दिलं जातं करून. आणि म्हणून श्राद्धामध्ये देवाला अत्यंत महत्व आहे. त्या देवतांबद्दल अनेक कोणी गोपाळकृष्ण ठेवतं, कोणी काय बाळकृष्ण ठेवतं, कोणी काय शाळीग्राम ठेवतं. अरे ती देवता आणि ही देवता फरक आहे. शाळीग्राम म्हणजे पुरुराद्रव नव्हे, गोपाळकृष्ण पाठावर ठेवला म्हणजे तो पुरुराद्रव नव्हे, ती खूप मोठी शक्ती आहे. देवतांमध्ये सुद्धा पायऱ्या आहेत ना. पहिल्यांदा देवलोकात पोहोचल्यानंतरची पायरी, जसं आम्ही म्हणतो मुक्ती 4 मिळायला हव्यात, त्या 4 मुक्ती कुठल्या? तर 4 मुक्ती अशा आहेत की पहिलं म्हणजे सलोकता, म्हणजे त्या लोकात जाऊन पोचायचं, देवलोकात पोचला. नंतर आहे समीपता, नुसता देवलोकात पोचला नाही तर त्या तुम्ही ज्या देवतेची उपासना करत असाल त्या देवतेच्या दरबारात जाऊन हजर व्हायचं, तिथे त्यांच्या जवळ जायचं, ती समीपता मुक्ती. तिसरी मुक्ती येते स्वरूपता. समजा मी गणपतीचा उपासक आहे तर मला गणपतीसारखं रूप प्राप्त होतं, म्हणजे दिसायला मी गणपतीसारखा दिसलो पाहिजे इतकं त्याचं एकरूप व्हायचं, ती आहे मुक्ती. तिसरी स्वरूपता. आणि चौथी जी आहे ती त्यांच्यामध्ये विलीन व्हायचं, तेणे मुक्तीचारी साधी यायला हे जे म्हटलेलं आहे. तर अशा त्या 4 मुक्ती आहेत की शेवट म्हणजे त्या परमेश्वरात विलीन व्हायचं, पुन्हा परत यायचं नाही इकडे. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना हे जे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे सगळं जे काय आमचं चालू आहे तर ह्या चक्रामध्ये कुठे बाधा येता कामा नये. आणि म्हणून तेवढ्यासाठी आम्हाला श्राद्धाधिक कर्म ही अत्यंत आवश्यक आहेत. बरं, एवढे प्रकार आमच्या शास्त्रांनी सांगितलेत. मग काही जणांचा प्रश्न पडतो की काय फक्त भारतीय लोकच करतात का श्राद्ध? भारतात तर सगळीकडे केलंच जातं पितरांबद्दल, हा काही प्रश्नच नाहीये. पण असं समजू नका की फक्त भारतातच केलं जातं. जपानमध्ये ह्या पद्धती आहेत, कोरियामध्ये ह्या पद्धती आहेत, अमेरिकेमध्ये ह्या पद्धती आहेत. प्रत्येकजण त्या त्या पद्धती वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. कोणी थडग्यावरती जाऊन तिथे नैवेद्य ठेवतं, त्यांना काय आवडत्या वस्तू ठेवतात, कोणी त्यांच्या नावाने आकाशात दिवे सोडतात. प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. परंतु पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत आणि प्रत्येक देशामध्ये आहे. कारण आम्ही त्यांच्यामुळे ह्या पृथ्वीवर आहोत. आई वडिलांमुळे माझा जन्म झालेला आहे, म्हणून मी इथे पृथ्वी आहे. म्हणजे आई वडिलांनी मला काय दिलं असा जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा म्हणतो अरे काही नाही दिलं तर जन्म तर दिला ना तुला. त्यांनी जन्मच दिला नसतं तर तू हे बोलायला इथं आला असतास का, मला काय दिलं म्हणून? त्यामुळे त्यांनी मला काय दिलं याचा विचार न करता मी त्यांना काय देऊ शकेन? त्यांनी मला जन्म दिलाय, मग त्यांच्यासाठी मी काय करू शकेन? तर मला जे करणं शक्य आहे ते मी करायचंय. आता काय श्रीमंत लोकांच्या हल्ली एक एक फॅड असतं की काही नाही, त्या नावाने आम्ही देणगीच देणार आहोत, त्या नावाने आम्ही आश्रमालाच देणार आहोत. हे सगळे जे दान तुम्ही करता ना, आश्रमाला दिलं, अनाथ आश्रमाला दिलं, कुठे निराधार लोकांना दिलं, ते पुण्यकाम आहे, निश्चित ते पुण्यकर्म आहे. परंतु ते करताना संकल्प न केल्यामुळे ते तुमच्या वैयक्तिक ह्याच्यात जमा होतं, त्याचा भाग पितरांना मिळत नाही. कारण तुम्ही तसं उल्लेखच केलेला नाहीये. कुठलंही दान पितरांच्या नावाने करताना संकल्पाला अतिशय महत्व आहे. संकल्प करून दान करा, म्हणजे तुमच्या पितरांपर्यंत ते नक्की पोहोचेल. उगाच मी हे केलं ते केलं करून काय उपयोग नाही, ते तुमच्या वैयक्तिक खात्यावर जमा होतं, त्याचा पितरांना उपयोग होत नाही. आणि ज्या वेळेला मग पितर क्रुद्ध होतात, क्रुद्ध केव्हा होतात? तर ज्या वेळेला त्यांना काही मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल की माझेच वडील माझ्यावर रागवतील का? 100% रागावणार. का नाही रागावणार? की वडिलांना घरात बसवून ठेवायचं, त्यांना काही खायला द्यायचं नाही, प्यायला द्यायचं नाही, काही नाही, नुसतं इथे बसा, जाता येता मी नमस्कार करणार तुम्हाला. किती दिवस ते बसून राहतील? 1 दिवस बसतील, 2 दिवस बसतील, तब्येत चांगली असेल तर अजून 2-4 दिवस बसतील, 8 दिवस डोक्यावरनं पाणी. 8 दिवसात तुम्ही त्यांना जर चहा पाणी खाणं पिणं काहीच विचारलं नाही, फक्त जाता येता नमस्कार करत राहिलात तर ते आशीर्वाद देतील का? हा साधा विषय. आणि आता ते दिवंगत झालेत, त्यांना तर ह्या गोष्टींची गरज आहे आणि ते वाट बघत असतात, आम्हाला देता का नाही देता याची वाट बघत असतात. बरं, असं आहे की महालय श्राद्धाचा दुसरा एक फायदा असा की ज्यांचं कोणी करत नाही त्यांना निदान तुमच्याकडनं तरी दिलं जातं. म्हणजे एखादी मावशी आहे, एखादी आत्या आहे, एखादा काका आहे की ज्याचं पुढे करणारं कोणी नाहीये, त्यांना आपण महालयामध्ये देत असतो. इतकंच नव्हे तर ज्यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत, मला मदत केलेली आहे आणि ते दिवंगत झालेले आहेत, तर त्यांना सुद्धा आपण हे दिल्यानंतर त्यांना त्याचा उपयोग होत असतो.
याच्यात पुण्य किती पाप किती हा भाग नंतरचा, तो विचार आत्ता करू नका. पण महालय चालू आहेत तोपर्यंत करता येईल तेवढं पितरांचं करा. कारण आत्ताच्या काळात हे पितर पृथ्वीवर वावरत असतात वायुरूपानी. ते तुम्हाला प्रत्यक्ष दिसलेच पाहिजेत असं नाही. काही गोष्टी नाही दिसत आम्हाला म्हणून त्या नाहीतच असं आम्ही म्हणून चालेल का? आता मी इथे बसलोय, माझ्या इथे आजूबाजूला सगळं मोकळं दिसतंय तुम्हाला. मग इथे रेंज नाही आहे का? आहे ना, फोन वाजणार ना. म्हणजे रेंज आहे, म्हणजे वातावरणात कुठेतरी वेव्ज आहेत. त्या वेव्ज आम्हाला दिसत नाही आहेत. तसंच पितरांच्या वेव्ज आहेत, या तुम्हाला दिसत नाहीत. आणि मग ज्या वेळेला त्यांना ते काही मिळत नाही त्यावेळेला जसा जिवंतपणे स्वभाव असतो तसाच मेल्यावरही स्वभाव असतो. मेल्यानंतर तुम्ही फक्त अन्नमय देह इथे सोडून जाता, पण मनोमय देह, ज्ञानमय देह, तेजोमय देह, आनंदमय देह हे सगळे देह तुमच्या बरोबर असतात. आणि मनोमय देह तुमच्या बरोबर आहे म्हणजे मनातले सगळे विचार आणि विकार तुमच्या बरोबर आहेत. ज्याच्याबद्दल तुमच्या मनात राग असेल तो राग तसाच पुढे वाढत जातो तिथे. ज्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे ते प्रेम वाढत जातं. आणि ज्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी जर तुम्हाला काही त्याच्या प्रतिसाद दिला तर त्याचा अनंत पटीने ते परत तुमच्यावर प्रेम करतात किंवा तुम्हाला आशीर्वाद देतात. म्हणून पितरांचं करायचंय. ह्यांनी माझ्यासाठी काय केलं, त्यांनी माझ्यासाठी काय केलं हे हा विचार करू नका. फक्त मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की त्याच्या पिल्लाला वाढवावं लागतं. कुत्र्याचं पिल्लू, मांजराचं पिल्लू रस्त्यावर सोडा ते जगतं. माणसाचं सोडा बघू जगतं का? नाही जगत. म्हणजे त्याला वाढवावं लागतं. तो चांगला 4-5 वर्षाचा होईपर्यंत त्याचं पालन पोषण करावं लागतं. मग मी जेव्हा जन्माला आलो, मला समजायला लागेपर्यंत मला माझं पालन पोषण ज्यांनी ज्यांनी केलं ना ते सगळे माझे पितर आहेत. मग माझी आई आहे, माझी मावशी आहे, माझी आत्या आहे, माझा मामा आहे जो मला कडेवर घेऊन फिरत होता लहान असताना. मग त्यांचं काहीतरी ऋण आहे ना आपल्यावर. आणि हेच ऋणानुबंध म्हणतात. बंध म्हणजे बांधणे आणि ऋण म्हणजे देणे. या देण्याने तुम्ही बांधलेले आहात इथे. आणि ते जोपर्यंत तुम्ही फेडत नाही ना तोपर्यंत तुमची सुटका नाही आहे. आणि मग ह्यातनं काय होतं तर पितृदोष निर्माण होतात. आणि मग पत्रिका दाखवायला गेलं की ज्योतिषी सांगतात की यावं तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे, त्याला नारायण बळी करायला सांगितलंय, त्याला काय कालसर्प करायला सांगितलंय. हे का आलं? याचं कारणच हे आहे की हा दोष आम्हीच निर्माण केलेला आहे. एक लक्षात ठेवा की माझे वडील मला त्रास देतील का? तो हो नक्की देतील, 100% सांगतो देतील, केलं नसेल तर. कारण आता त्यांचं पहिलं म्हणजे त्यांचं जग बदललेलं आहे. आता त्यांची योनी बदललेली आहे, त्यांच्या गरजा बदललेल्या आहेत. आणि त्या पुऱ्या करून घेण्यासाठीच तुम्हाला जन्माला घातलेलं आहे. पूययात त्रायते इति पुत्राहा म्हणजे काय? पूय नावाच्या नरकातून त्रय म्हणजे तारणारा त्याला पुत्र असं म्हटलेलं आहे. मग तुला जन्माला घातला ना, ते त्यामुळे काय झालं तर ब्रह्मरंध्रातून प्राण जाऊन सरळ सूर्यलोकाला जाऊन मोक्ष मिळवण्याची त्यांची योग्यता असताना इथे संतती जन्माला घातल्यामुळे त्यांचा तो दरवाजा बंद झाला. म्हणजे ज्या दरवाजाने ते आपणहून बाहेर पडून निघून जाणार होते, म्हणजे साधू संत ज्या मार्गाने निघून जातात त्या मार्गाने जाणार होते, तो मार्गच बंद झाला. मग तो कोणामुळे झाला? मला जन्माला घातल्यामुळे. मग माझं काम काय आहे? आता त्यांना गती देणं. मग त्यांना गती द्यायचं म्हणजे काय करायचंय? त्यांची सगळी कर्म व्यवस्थित करायचे. आणि ही जशी जशी तुम्ही योग्य कर्म करत जाता तशी ही सायकल आहे, ही पुढे पुढे सरकत जाते. प्रत्येकाचे वडील आजोबा पणजोबा पितरात आहेत. वडिलांचे वडील आजोबा पणजोबा पितरात होते तेव्हा खापर पणजोबांना वडील देत होते. आता वडील गेले, आता वडील आजोबा पणजोबा, खापर पणजोबा मुक्त झाले. मुक्त झाले म्हणजे काय? तुम्हाला ते रहाट गाडग माहितीये? विहिरीमध्ये फिरतं ते, वरून खाली खालून वर पाणी भरून आणतं, ओततं पुन्हा खाली जातं. हे जे आहे ना तसं हे आहे की वडील आजोबा पणजोबा, खापर पणजोबा गेले परत पुढे. पुढे गेले म्हणजे काय? एक तर त्यांनी तो जन्म तरी घेतला असेल त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांनी जे काही कर्म चांगलं वाईट केलेलं असेल, जी काही साधना उपासना केली असेल त्यानुसार त्यांना पुढच्या गती आहेत. आणि मग ते आपल्याकडे म्हणून ते हे 7 स्वर्ग सांगितलेत ना, भूहू भुवा स्वाहा महा जनहा तपहा सत्यम. हे 7 स्वर्ग सांगितलेले आहेत आपल्याला. तसंच अतल सुतल वितल तलातल रसातल असे खाली 7 पाताळ सांगितलेले आहेत. अधोगती झाली की तुम्ही खाली जाणार आणि ऊर्ध्वगती मिळाली की पुढच्या एक एक टप्पा ओलांडणार आहात. ह्या टप्प्यामध्ये पहिले 3 टप्पे आहेत ना हे परत यायला लागतं तिथनं. म्हणजे माझे वडील स्वर्गवासी झाले असं तुम्ही म्हणालात, 100% परत येणार जन्माला. कारण स्वर्गामध्ये तो जोपर्यंत तुमचा पुण्य संचय आहे तोपर्यंत स्वर्ग आहे. नंतर तुम्हाला जन्माला यावंच लागतं. त्याच्यावरच्या लोकांमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता, भूहू भुवा, भुवा म्हणजे पितरलोक, स्वहा म्हणजे स्वर्गलोक, महा म्हणजे महरलोक.
मग महर लोकात ज्या वेळेला तुम्ही जाता तर महर लोकाच्या पुढचे लोक जे आहेत ना तिथनं परत यायचं नाही, किंवा यायचं असेल तर तुमच्या इच्छेवर आहे, आलंच पाहिजे असं नाही. आणि म्हणून हे भूहू भुवा स्वहा महाजनाहा तपा हे पण समजून घ्या. पितरांची अनेक जी नावं आहेत, आम्हाला सगळे पितरांची नावंही माहित नाही. हे बरहिषद आणि अग्निश्वात्त ही पितरांचे आत्ता मी तुम्हाला सांगितलं, पण अजूनही पितरांमध्ये प्रकार आहेत. 64,000 बरहिषद पितर ब्रह्मापासून निर्माण झाले आणि 32,000 अग्निश्वात्त हे पितर ब्रह्मापासून ज्या वेळेला निर्माण झाले तर त्यांच्याबरोबर अजून जे काही पितर निर्माण झालेत, मग प्रत्येक पुष्कळ विस्तृत असा हा विषय आहे. आम्ही ज्यांना पितर समजतो ते हे पितर नाहीत, आमचे फक्त त्या लोकात गेलेले आहेत. आमचे लोक पितर झालेले नाहीत. पितर ही संज्ञा मिळवायला खूप वरती जावं लागतं. आणि मग असं असताना हे सगळं समजून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं चांगलं काही करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून हा एवढा प्रपंच तुमच्यासमोर मांडायची वेळ आलेली आहे की पितर म्हणजे काय आणि महालय म्हणजे काय, श्राद्ध म्हणजे काय, ह्या गोष्टींची विस्तृत माहिती तुमच्यापर्यंत मिळावी. पितरांना नेमकं जेवण काय द्यायचंय, ते जेवण द्यायचं म्हणजे त्यातनं काय निर्माण होणार आहे, पितरांना पिंड द्यायचंय म्हणजे काय त्यातनं निर्माण होणार आहे, कसं आहे सांगतो. ह्याच्या मागे सुद्धा सगळं एक सायन्स आहे. धान्यामध्ये सुद्धा आहे ना सत्व, रज आणि तम अशी 3 प्रकारची धान्य आहेत. मग सात्विक धान्य कुठलं आहे, तर सात्विक धान्य आहे तांदूळ, म्हणून आपण अक्षता म्हणून वापरतो पूजेला आणि लग्नाला. सत्व गुण त्याच्यामध्ये जास्त आहे. मग ज्या वेळेला तुम्ही तो शिजवलेला भात, आता आम्ही भात करतो त्यात सगळे शास्त्राचे नियम पाळून करत नाही, त्याच्यामध्ये मध घालायला पाहिजे, दूध घालायला पाहिजे, काळे तीळ घालायला पाहिजेत आणि ते कालवून मग त्याचे पिंड करायचे. मग हे पिंड ज्या वेळेला तुम्ही करता हातावर भात घासून, तर हे एक वाइंडिंग आहे. या वाइंडिंग मधनं एक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा कशी आहे, सात्विक आहे. मग ही ऊर्जा आपल्या पितरांना द्यायची, ते वायुरूपानेच आलेले आहेत, त्यांना वायुरूपानेच ती ऊर्जा जाणार आहे. मग ती द्यायची कशी, तर ती जमिनीवर पिंड द्यायची नाही, तर खाली दर्भ ठेवायचे, कुश्य म्हणतो आम्ही. तर हे दर्भ ज्या वेळेला आपण खाली ठेवतो तर दर्भामध्ये असं आहे की ते अर्थिंग होऊन देत नाहीत, एनर्जी अर्थ होऊन देत नाहीत. मग ती धारण केलेली एनर्जी त्या दर्भाच्या अग्रातून समोर बसलेल्या पितरांना मिळते आणि ते ती ग्रहण करतात. तुम्ही ठेवलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकात किती एक ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा त्यांना मिळत असते. त्या वस्तू प्रत्यक्ष जात नाहीत, पिंड तिथेच राहणार आहेत. अहो तुमच्याकडे एक सेल आहे, आपण म्हणतो सेल संपला म्हणजे काय, तो वाकडा तिकडे झालाय का, नाही, सेल आहे तेवढाच आहे, त्याचा आकार बदललेला नाही, पण त्या सेलमध्ये असलेली ऊर्जा संपली. तसं पिंडांचं आहे, पिंड दिलात की ती ऊर्जा त्यांना गेली, राहिलेल्या पिंडाला नमस्कार करा आणि विसर्जन करा. आणि हे ह्या सगळ्याच्या मागे आपल्याकडे शास्त्र आहे, ते शास्त्र समजून घ्यायला पाहिजे. विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धत आहे. शेवटी असं आहे की ऋतुमान, कालमान आणि देशमान यानुसार प्रत्येक ठिकाणी या पद्धती बदलत जातात. जिथे नारळांची विपुलता आहे त्या ठिकाणी शहाळं कापून त्याच्यावर पिंड ठेवला जातो, जिथे ते नाही तिथे मातीचं बोळकं घेऊन त्याच्यावर पिंड ठेवला जातो. प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी बदलत जातात. आणि आत्ता महालय श्राद्ध जे आहे हे आता साधारण 15 नोव्हेंबर पर्यंत, म्हणजे सूर्य वृश्चिक राशीत जाईपर्यंत यंदाचे महालय आहेत. ह्याबद्दल अजून काही शंका असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क करा. मला जेवढं उत्तर देता येईल तेवढं मी देईन. मी सर्वज्ञानी नाही, परंतु मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. आणि पुन्हा असे अनेक प्रश्न या श्राद्धामध्ये लोकांचे राहिलेले असतात. मग कोरडा शिधा का द्यायचा, ब्राह्मण जेवत का नाही, सगळे ब्राह्मणच जेवायला घातले पाहिजेत का, आम्ही इतर कोणाला अन्नदान केलेलं चालणार नाही का, असे असंख्य प्रश्न असतात. एक लक्षात ठेवा की अग्नीला जर आम्हाला काही द्यायचं, देवाला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्ही आहुती देऊन यज्ञ करतो. म्हणजे काय, अग्नीमध्ये आहुती द्यायच्या, त्यातली ऊर्जा देवांपर्यंत जाते. तर अग्नी हे देवाचं मुख आहे, तसंच पितरांचं मुख हा ब्राह्मण आहे. मग त्यात सुद्धा खूप प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रांनी. उत्तमातला उत्तम ब्राह्मण कोणता आणि कमीत कमी कुठला असावा, हे प्रकार शास्त्रांनी सांगितलेले आहेत. आणि आता ते सगळे मिळतील आपल्याला असं काही शक्य नाही. कारण काय आहे की दिवसेंदिवस उत्तमोत्तम ब्राह्मण श्राद्धाला जेवायला मिळणं अवघड झालेलं आहे. आणि त्यात आमच्याकडे अजून एक मोठा गैरसमज आहे की आम्ही श्राद्धाचं जेवत नाही. म्हणजे तुम्ही
कुठल्या गोष्टीला मुकताय याची तुम्हाला कल्पना नाही आहे. श्राद्धांना भक्षण करू नये असं काही सांगितलेलं आहे, हे बरोबर आहे. पण श्राद्ध ब्राह्मणांनीच जेवायला पाहिजे असंही शास्त्रात सांगितलेलं आहे की ज्याचं कोणाचं आडलं असेल तिथे जो कोणी ब्राह्मण उपलब्ध असेल त्यांनी सांगावं की हो तुझं आडलंय ना, मी जेवतो बाबा इथे. आणि ते जे आम्ही जेवण ग्रहण करणार आहोत श्राद्धाचं, त्याच्याबद्दल ब्राह्मणांना प्रायश्चित्त सांगितलेली आहे, ती घ्यावीत त्यांनी शास्त्रानुसार जी काय सांगितले ती. पण ब्राह्मणांनी श्राद्धाचं भोजन नाकारू नये, ते वाईट नाही. उलट तुम्हाला अन्न खायला घातल्यानंतर त्यांचे पितर तृप्त होत असतील तर तुमच्या बाजूने ती एक प्रकारची त्याला झालेली मदतच आहे ना. आणि त्यांचे पितर तृप्त झाले की त्या व्यक्तीला होणारा आनंद हा तुम्हाला आशीर्वादाचेच वेव्स देणार आहे ना. पण त्याच्या विरुद्ध तुम्ही जर त्याला आडवे आलात आणि मी नाही काय करणार म्हटलं तर त्याला जे दुःख होईल ते पर्यायाने तुम्हाला त्रासदायक होणार आहे. त्यामुळे श्राद्धाचं जेवण जीवूच नाहीये असं काही नाही. मग कुणी जीव नाही त्याला नियम आहेत. तो कोणाचा गुरुचरित्राचा सप्ताह चालू आहे त्यावेळेला परान्न घ्यायचंच नाहीये, त्यामुळे त्याने तो खायचंच नाही. किंवा एखाद्याने गुरुची आज्ञा आहे की आता तू बाहेरचं खाऊ नकोस, मग त्यांनी बाहेरचं काहीच खायचं नाहीये. तिथे श्राद्धांना हा विषयच नाही. लग्नाला पण जेवायचं नाही कोणाकडे, आणि मुंजीला पण जेवायचं नाही. पण आम्ही यातले कुठल्याही गोष्टी न पाळता फक्त मी श्राद्धाला जेवत नाही असं ज्या वेळेला म्हणतो तर ते चूक आहे. कुणीही जेवावं आणि बाकीच्यांना अन्नदान करू नये असं नाही. अगदी आपल्याला गाईला घास घाला, कुत्र्याला घास घाला, कावळ्याला घास ठेवा हे जर सांगितलंय तर फक्त ब्राह्मणाला घाला असं नाहीये. जो भुकेला माणूस येईल त्या सगळ्यांना जेवायला घाला. त्याला भुरी भोजन असं म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक आत्मा तृप्त होतो जेवल्यानंतर, अन्नप्राप्तीनंतर, आणि तो आत्मा तुम्हाला आशीर्वाद देत असतो. त्या माणसाने तोंडाने जरी नाही सांगितलं तरी तो जर म्हटला जेवण छान झालं माझं पोट भरलं, म्हणजे त्या आतनं जे काही आलं ना ते आशीर्वाद असतात, ते वेगळे द्यावे लागत नाहीत. आणि म्हणून होता होईल तेवढं अन्नदान करा. अन्नदानाचं महात्म्य फार आहे. गरुड पुराणामध्ये या विषयावर एक कथा आलेली आहे, ती आता सांगत बसत नाही कारण त्यांनी खूपच मोठं होईल ते. पण गरुड पुराणात अन्नदानाची कथा रामाने अगस्त्य मुनींनी रामाना सांगितलेली आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की बाकी काही तुमच्याच्याने झालं नाही तरी चालेल, अन्नदान मात्र अवश्य करा. आणि जे काही तुम्ही अन्नदान करणार आहात त्याचा संकल्प केल्याशिवाय ते करू नका. संकल्पाला अतिशय महत्व आहे. अगदी पक्ष्यांना दाणे घालणं हे सुद्धा अन्नदान आहे. कुत्र्याला खायला घालणं अन्नदान आहे. गाईला चारा देणं अन्नदान आहे. या सगळे अन्नदानच आहेत ही सगळी. ज्याने तो जीवात्मा तृप्त होतो ते खाल्ल्याने ते त्याचं अन्न आहे. आणि म्हणून ते आपल्याला करायला सांगितलेलं आहे. आपल्या ऐपतीनुसार आपल्याला समजेल असं आणि आपल्या सगळ्या आपतेष्टांना तृप्त करणारं असं हे महालय श्राद्ध 15 नोव्हेंबर पर्यंत या वर्षी तुम्हाला करता येईल. जेवढं ह्या विषयावर बोलू तेवढं कमी आहे, पण आत्ता महालयापुरेसं म्हणून मी एवढंच बोलतोय. बाकी पुन्हा कधीतरी. तोपर्यंत नमस्कार.